भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्या माता की, पुण्यश्लोक अहिल्या माता की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मजयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंचावर उपस्थित आमदार विक्रांत पाटील, योगेश टिळेकर, शंकर जगताप, हेमंत रासने, अनुप मोरे, राजेश पांडे, धीरज घाटे, विजय चौधरी, निवेदिता एकबोटे, करण मिसाळ, त्याचप्रमाणे श्रीनाथ भीमाले, शत्रुघ्न काटे, संदीप सातव, सुदर्शन पाटसकर, राज तापकीर, निखिल चौहान, संकेत जगताप, योगेश मैन, अमृता मारणे, कुणाल टिळक, तेजस्विनी कदम, नवनाथ पडळकर, गणेश कळमकर, वर्षाताई भोसले, मंचावरील सर्व मान्यवर ज्यांचा आपण सत्कार केला त्या आमच्या सर्व कर्तृत्ववान युवा भगिनी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज आपण सगळे लोक पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत। आपल्याला कल्पना आहे की उद्याची जयंती आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण सगळे एकत्रित आलो आहोत। 300 वर्षापूर्वी जन्मलेल्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी 300 वर्षानंतर देखील त्यांची आठवण का काढली जाते? 300 वर्षानंतर देखील त्यांचा राजकारभार, त्यांचा लोकव्यवहार या प्रत्येक गोष्टीची आठवण का काढली जाते? तर खऱ्या अर्थानं या संपूर्ण भारतामध्ये ज्यावेळी परकीय आक्रमकांनी भारतावरच केवळ आक्रमण केलं नाही, तर भारतीय संस्कृतीची जी पाळंमुळं आहेत ती खोडून काढण्याचा प्रयत्न केला। परकीय आक्रमकांना माहिती होतं की भारताची ताकद कशात आहे। भारताची ताकद इथला समाज हा कशामुळे एकसंघ आहे, तर त्यांना हे माहिती होतं की इथली जी आध्यात्मिक ताकद आहे, इथली जी भाविकता आहे, इथली जी भक्ती आहे, ही असे तू हिमाचल भारताला एकत्रित ठेवते। आणि म्हणूनच या सगळ्या परकीय आक्रमकांनी आमची जी मानकं होती त्या सर्व मानकांना त्या ठिकाणी तोडण्याचं काम, उद्ध्वस्त करण्याचं काम केलं। मग ते अयोध्येचं राम मंदिर असो, ते काशी विश्वेश्वराचं मंदिर असो, आमची ज्योतिर्लिंग असो, आमची शक्तिस्थळं असो, एकूणच भारतीयांना हतोत्साहित करण्याकरता भारताची शक्तिस्थळं, मर्मस्थळं, प्रेरणास्थळं ही नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अशा एक शासक होत्या की ज्यांनी केवळ आपल्या माहेश्वर पुरता विचार केला नाही। इंदोर जवळ माहेश्वर त्यांची राजधानी होती, पण त्याच्या पलीकडे जाऊन
संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्माची प्रतीकं असलेली ही जेवढी मंदिरं होती, जेवढे घाट होते, जेवढी पुण्यस्थळं होती, त्याच्या पुनर्निर्माणाचं काम हे अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी केलं आणि पुन्हा एकदा नव्याने आपला धर्म आणि आपली संस्कृती जिवंत करण्याचं काम हे या ठिकाणी अहिल्यादेवींनी केलं. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आम्ही ज्योतिर्लिंगांना जाऊन त्याचं दर्शन घेतो त्यावेळी खऱ्या अर्थानं अहिल्या मातेचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे आज या स्वरूपामध्ये आम्हाला ही ज्योतिर्लिंग पाहायला मिळत आहेत. आपल्याला माहितीये काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण माननीय मोदीजींच्या हस्ते झालं. अहिल्यादेवींनंतर पहिल्यांदा काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण हे मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आपण बघितलं. औरंगजेबासारख्या एका नालायक राजानं, एका शासकानं हे मंदिर त्या ठिकाणी तोडून टाकलं होतं. खरं म्हणजे अशी परिस्थिती होती की छोट्याशा जागेत लपून त्या ठिकाणी पूजा करावी लागायची. तिथे घाटाचं पुनर्निर्माण, मंदिराचं पुनर्निर्माण हे अहिल्यादेवींनी केलं. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणाऱ्या या अहिल्या माता आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवाने आम्हाला जो इतिहास शिकवला गेला या इतिहासामध्ये आम्हाला असं वाटतं की मुघलांचं राज्य गेलं आणि इंग्रजांचं राज्य आलं, मध्ये काहीच नव्हतं. हे खरं नाही. जवळपास 100, 125, 150 वर्षाचा कार्यकाळ आपण बघितला तर छत्रपती शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं ते हिंदवी स्वराज्य हे या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपलं राज्य चालवत होतं. आणि त्यातलंच माळव्यातलं राज्य जे होळकरांच्या रूपानं त्या ठिकाणी प्रस्थापित झालं ते राज्य चालवण्याची जबाबदारी मल्हारराव होळकरांनी त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर दिली. आणि 28 वर्ष राज्यकारभार ज्या प्रकारे अहिल्याबाईंनी चालवला एक उत्कृष्ट अशा प्रकारचा तो राज्यकारभार होता. मगाशी विक्रांतनी आपल्याला सांगितलं त्यांच्या राज्यकारभारामध्ये जो सामान्य माणूस होता तो सर्वप्रथम होता. कारण हीच शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली होती. छत्रपती शिवराय हे छत्रपती होते पण त्याच वेळी ते श्रीमंत योगी होते. तसंच अहिल्यादेवी या महाराणी होत्या पण त्याच वेळी त्या पुण्यश्लोक होत्या. जर आपण बघितलं तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये व्यक्ती केंद्रित व्यवस्था आणि त्या व्यक्ती केंद्रित म्हणजे शेवटच्या व्यक्तीचं उत्थान झाला पाहिजे अशा प्रकारचा राज्यकारभार त्यांनी चालवला. आजही आपण बघतो देशभरामध्ये त्यांनी तयार केलेले सरोवर असतील, तलाव असतील, महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशामध्ये उत्कृष्ट जलसिंचनाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी तयार केलेल्या बावड्या असतील, त्या ठिकाणी पायऱ्यांच्या विहिरी त्या काळामध्ये अशा ठिकाणी त्यांनी तयार केल्या ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ असायचा. पण अशा प्रकारचं जलशास्त्र हे त्यांनी वापरलं की त्या विहिरी कधी आटत नाही, त्यातलं पाणी कधी कमी होत नाही आणि त्या भागातल्या लोकांचा दुष्काळ हा कायमचा संपवण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्या मातांनी केलं. आणि म्हणून त्यांचं जे जलसंधारणाचं काम आहे, जलसंचयाचं काम आहे हे देखील मला असं वाटतं आजच्याही परिस्थितीमध्ये जसं आपण शिवकालीन जलसंचयाचं काम करतो तशाच प्रकारचं अहिल्याकालीन जलसंचयाचं काम देखील अतिशय उत्तम झालेलं आपण बघितलं. खरं म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे संरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचे नियम त्यांनी तयार केले होते. सावकाराकडनं शेतकऱ्याची पिळवणूक होऊ नये,
असे नियम त्यांनी तयार केले होते। एक कर पद्धती तयार केली होती, अशी कर पद्धती ज्या कर पद्धतीमध्ये गरीबाला सवलत होती आणि श्रीमंताकडनं कर घेतला जात होता, पण या कर सवलतीमध्ये कोणावरही जास्तीचा कर लादला जात नव्हता आणि दुष्काळाच्या काळामध्ये कोणाकडनं कर घेतला पाहिजे, दुष्काळाच्या काळामध्ये काय कारवाई केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची अतिशय सुंदर सांगड ही आपल्याला अहिल्यादेवींच्या आज्ञापत्रातनं त्या ठिकाणी वाचायला मिळते। आणि म्हणूनच हा सगळा राज्यकारभार चालवत असताना त्यांना हे माहिती होतं की अर्थव्यवस्था मजबूत असेल तर राज्य चांगलं चालेल। त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मगाशी सांगितलं बुनकर आणले, वेगवेगळे कलावंत आणले। आजही माहेश्वरी साडी ही संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे, पण त्यांनी केवळ बाहेरून बुनकर आणून त्यांच्याकडनं ती विणून घेतली नाही, तर तिथल्या महिलांना, तिथल्या लोकांना, तिथल्या बुनकरांना प्रशिक्षित केलं आणि एक मोठी व्यापारपेठ उभी केली। अहिल्यादेवींच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आयात निर्यातीचं धोरण होतं, त्याकरता वकील त्यांनी नेमले होते आणि त्या माध्यमातनं आयात निर्यातीच्या माध्यमातनं आपलं राज्य हे समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं। आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की अहिल्यादेवींनी सर्वात जास्त दानशूर अशा प्रकारच्या अहिल्यादेवी होत्या संपूर्ण भारतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची स्थापत्याची कामं केली, पण ही सगळी करत असताना ती सगळी आपल्या वैयक्तिक निधीतनं त्यांनी केली, राज्याच्या पैशाला त्यांनी कधी हात लावला नाही। आणि आपण जर माहेश्वरला जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी अहिल्यादेवी यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे, पण त्या मात्र छोट्याशा जागेत राहताना आपल्याला पाहायला मिळतात, साधी भांडी वापरताना आपल्याला पाहायला मिळतात, साधं जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे श्रीमंत योगी जसं आपण म्हणतो की श्रीमंती आहे, पण तरी देखील ती मला भोगायची नाही आहे, ही समाजाची आहे, जनतेची आहे, हे जे काही आहे ते जनतेकरता मला वापरायचं आहे, अशा प्रकारच्या विचाराने त्यांनी राज्यकारभार चालवला। आपल्याला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये आपल्या 2 महिला ऑफिसर आपल्याला ब्रीफ करायला यायच्या, कारण आपल्याला मोदीजींनी विशेषतः महिलांना वैमानिक असतील, लढाईच्या कॉम्बॅट ऑपरेशन असेल, फ्रंटलाईन ऑपरेशन असेल, सगळीकडे आपल्या महिला ऑफिसर्सला त्या ठिकाणी संधी दिली, स्थान दिलं। पण त्या काळामध्येही अहिल्यादेवी पहिल्या अशा सेनानी होत्या, पहिल्या अशा शासक होत्या की ज्यांनी पूर्णपणे महिलांची सैन्याची तुकडी तयार केली आणि या तुकडीला प्रशिक्षित करून त्यांच्या माध्यमातून सुरक्षेची एक मोठी फळी तयार केली होती। त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी, आज आपण म्हणतो मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, मोदीजींनी आत्मनिर्भर भारत केला, आपण ब्रह्मोस तयार केला। आपल्या ब्रह्मोसनी थेट जाऊन पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी त्यांचे एअर बेसेस तोडून टाकले, त्यामुळे पाकिस्तानला गुडघ्यावर यावं लागलं। आत्मनिर्भरता काय असते ही अहिल्यादेवींनी ओळखली होती आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला, शस्त्रांची आयात करायची नाही, शस्त्रांची निर्मिती करायची। आणि शस्त्र निर्मितीचा त्या काळातला कारखाना हा अहिल्याबाईंनी तयार केला आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा, लांब पल्ल्याच्या तोफा, जवळच्या तोफा, वेगवेगळ्या प्रकारच्या बंदूक सदृश अशा प्रकारची यंत्र, अशा अनेक गोष्टी या अहिल्यादेवींनी निर्माण केल्या आणि त्यातनं 28 वर्ष त्यांचं राज्य होतं, पण त्यांच्या राज्याला कोणी नख देखील लावू शकलं नाही, अशा प्रकारचं काम त्यांचं होतं। अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये न्यायदानाची जी व्यवस्था उभी केली, कारण कुठलंही राज्य हे तेव्हाच मोठं असतं ज्यावेळी त्या राज्यामध्ये सगळ्यांना समान न्याय असतो। छत्रपती शिवरायांनी माझ्या जातीचा आहे, माझ्या पातीचा आहे कधी विचार केला नाही। ज्यावेळी मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी लोकांनाही पकडून त्यांच्या पुढे आणलं, लोकांना
वाटायचं अरे हे तर दुरून महाराजांच्या नात्यात येतात, आता महाराज काय निर्णय करणार. पण महाराज सांगायचे चूक केली आहे, चुकीला माफी नाही, त्याला तीच शिक्षा मिळेल जी सामान्य माणसाला शिक्षा मिळेल. हेच अहिल्यादेवींनी केलं. आणि आज जशी आपली कोर्टाची पद्धत आहे अगदी तशीच कोर्टाची पद्धत अहिल्यादेवींनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये प्रस्थापित केली. त्यांची जी न्यायव्यवस्था आहे ती एक अतिशय चांगली न्यायव्यवस्था या ठिकाणी मानली जाते. व्यक्तिनिरपेक्ष, तो सावकार आहे की गरीब आहे, तो राजाचा मुलगा आहे की रंकाचा मुलगा आहे याचा विचार न करता न्याय देणारी न्यायव्यवस्था आणि गावापर्यंत कोर्टाची व्यवस्था उभ्या करणाऱ्या अहिल्यादेवी होत्या. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य म्हणजे अहिल्यादेवींचं राज्य मानलं जायचं. समाजामध्ये जो वंचित आहे, जो गरीब आहे, याच्याकरता अनेक योजना त्या काळामध्ये त्यांनी सुरू केल्या. आणि विशेषतः वनवासी आदिवासींकरता त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी विशेष लक्ष देऊन त्यांना सर्व सोयी सुविधा मिळतील, त्यांचं उत्थान होईल याकरता अनेक योजना या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आखल्या. आणि म्हणूनच आपण जर त्यांच्या राज्यकारभाराबद्दल सांगत राहिलो तर 1 तास 2 तास देखील कमी पडतील. एक आदर्श राजा कसा असतो, एक आदर्श या ठिकाणी शासक कसा असतो, एक आदर्श राणी कशी असते, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संपूर्ण राज्यकारभारातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला त्यांची आठवण काढणं, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणं आणि तेच कार्य पुढे नेण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणूनच आपण चोंढीला त्यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगांचा विकास करण्याचा निर्णय घेतला. चोंढीला देखील त्या ठिकाणी एक बृहत आराखडा मंजूर केला आणि त्यासोबत आपण त्यांच्या नावाने महिलांच्या विकासाकरता आणि उत्थानाकरता अनेक योजनांची मुहूर्तमेढ आपल्या महाराष्ट्रामध्ये केली. कारण आपल्याला माहिती आहे की आपण जर सक्षम अहिल्यादेवी या ठिकाणी घडवू शकलो तर आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला कोणीच या ठिकाणी मागे करू शकणार नाही. आणि म्हणूनच स्वतः देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे मध्य प्रदेशमध्ये माहेश्वरला ज्या ठिकाणी त्यांची राजधानी होती त्या ठिकाणी जाऊन आले आणि त्यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा त्या ठिकाणी सत्कार केला, सन्मान केला आणि त्यांच्या पुढे नतमस्तक झाले. आज मी युवा मोर्चाचं अभिनंदन करतो की हा चांगला कार्यक्रम आपण घेतला आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत आणि विशेषतः आमच्या तरुण पिढीला माहिती पाहिजे की आपल्याकडे कशा प्रकारचे या ठिकाणी शासक होऊन गेले. हे कार्य त्यांचं खालपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण निश्चितपणे कराल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.